आता हे जे मी काय सारखं सांगते की तुम्ही भावनांचं संतुलन करा, स्वतःच्या भूतकाळाकडे लक्ष द्या किंवा स्वतःच्या मनाशी संवाद साधा, असं सातत्याने मी सांगत असते. कारण त्याचे फायदे तुम्हालाच होणार आहेत. आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची ट्रीटमेंट घेतली, अनुभव घेतला, त्या लोकांनी मला त्यांना काय काय फायदे झालेले आहेत हे मला आवर्जून सांगितलेलं आहे. ते फायदे मी आता तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हालाही कळेल की नक्की खरंच पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीने मला काय मिळेल. कारण कुठलीही गोष्ट जर आपल्याला त्याची सुरुवात करायची असेल तर त्याच्यातून मला काय मिळणार हे आपल्याला माहिती पाहिजे, ते स्पष्ट पाहिजे. तरच ते करण्याची आपल्याला इच्छा होते किंवा त्याचं गरज आपल्याला कळते, त्याचं महत्त्व कळतं. म्हणून पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचं महत्त्व तुम्हाला कळण्याकरता म्हणून आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी ही ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांना काय काय अनुभव आलेले आहेत, मानसिक पातळीवर, शारीरिक पातळीवर, आर्थिक पातळीवर आणि नातेसंबंधातल्या तणावावरती जात असताना त्यांना काय काय फायदे झालेले आहेत ते आपण जाणून घेऊया. मानसिक पातळीवर मिळणारे फायदे, शारीरिक पातळीवर मिळणारे फायदे, आर्थिक पातळीवर मिळणारे फायदे, नातेसंबंध पातळीवर मिळणारे फायदे. ह्याबरोबर आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, की आपण जे काय अनुभव घेणार आहोत, जे आपण कर्मानुसार लिहून आणलेले आहे ते आपल्याला भोगायलाच लागणार आहे. किंवा आत्ता जो काही गुंत आहे आयुष्यात तो सोडवून आपल्याला पुढे जायलाच लागणार आहे, बरोबर की नाही. मग अशा वेळेला विचारांची स्पष्टता तर तुम्हाला आली, मन शांत आणि स्थिर राहिलं तर त्याच्यातनं तुम्ही जास्त सोप्या पद्धतीने बाहेर पडू शकता. आणि म्हणूनच मनावरती काम करायला पाहिजे. जेवढं आपलं अंतरंग हे स्थिर, शांत, जेवढी विचारांमध्ये स्पष्टता जास्त, तेवढं आपल्या समस्येतनं बाहेर पडणं आपल्याला सोपं जातं.